सुजन हो नमस्कार। आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। एका सामान्य तरुणीची ही गोष्ट जी तुमच्या आमच्याप्रमाणेच एक सर्वसामान्य आयुष्य जगत असते। एके दिवशी अचानक तिला एक असाध्य रोग असल्याचं निदान होतं आणि तिला समजतं की आपल्या हातामध्ये या रोगामुळे आता अगदी काही दिवसांचंच आयुष्य उरलेलं आहे। प्रथम ती खूप दुःखी होते, पण मग नंतर ठरवते की आपल्याला नोकरीमुळे जी आजपर्यंत मोठी सुट्टी कधीच घेता आली नाही, ती मोठी आणि शेवटची सुट्टी आता आपण घ्यायची। काही बंधनांमुळे, काही अडचणींमुळे आपल्याला हे आयुष्य मनसोक्तपणे जगताच आलं नव्हतं, ते आता या मोठ्या आणि अखेरच्या सुट्टीमध्ये आपण स्वच्छंदपणे मनमुक्तपणे जगायचं। भविष्यासाठी म्हणून बचत केलेले सगळे पैसे या शेवटच्या सुट्टीमध्ये आपण आनंदानं खर्च करून टाकायचे आणि असं ठरवून मग ती अखेर त्या मोठ्या आणि अखेरच्या सुट्टीवरती जाते। मौज करू लागते, मनसोक्तपणे जगू लागते, उंची कपडे खरेदी करते। एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जाऊन आपण श्रीमंत असल्याची बतावणी करून ती तिथल्या मोठमोठ्या लोकांमध्ये वावरू लागते आणि याच ठिकाणी तिच्या नशिबाची चक्र फिरतात। सारे पैसे खर्च करण्याच्या उद्देशाने, ते उडवण्याच्या उद्देशाने ती तिथे जुगार खेळते, पण नेमकं त्याच वेळेला त्या ठिकाणी ती हजारो डॉलर्स जिंकते। आता तिला खोटी बतावणी करण्याची सुद्धा गरज भासत नाही, कारण ती खरोखरच श्रीमंत झालेली असते। आणि मग ती देवाला विचारते की देवा, हे सगळं आत्ताच का? ज्या वेळेला माझं आयुष्य हे संपत आलेलं आहे, अवघ्या काही दिवसांचंच राहिलेलं आहे, त्यावेळेला तू एवढा उदार का बरं झालास? पण असो, आता तिला कशाचाही फरक पडत नसतो। ती कुठलाही विचार करण्याच्या अगदी पलीकडे गेलेली असते। तिला आता आपल्याकडचं काही गमावण्याची सुद्धा भीती नसते। मग तिला वाटतं की आजपर्यंत आपण खूप खोटेपणानं वागत आलो, खोटेपणानं वावरत आलो, दुसऱ्यांचा विचार करत आलो, लोक काय म्हणतील या भीतीने जगत आलो। दुसऱ्यांचा विचार करून, लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण कधी मनासारखं जगलोच नाही। पण मग ती ठरवते की आता जे काही आयुष्य राहिलेलं आहे ते अगदी स्वच्छंदपणे, अगदी खरेपणानं जगायचं। सारा खोटेपणा, दांभिकपणा सोडून ती अगदी खरेपणानं, सच्चेपणानं आपलं आयुष्य जगू लागते। आणि अचानक एक दिवस तिला कळतं की तिचे सारे रिपोर्ट्स हे चुकीचे आले होते। तिला कुठलाही असाध्य असा रोग नाहीये आणि ती एवढ्यामध्ये मरणार देखील नाहीये। तिला प्रचंड आनंद होतो। मनसोक्त जगण्यासाठी तिने घेतलेली ही अखेरची सुट्टी तिला खूप काही शिकवून जाते, खूप आनंदही देऊन जाते। लास्ट हॉलिडे नामक एका इंग्रजी चित्रपटाची ही कथा। चित्रपटाच्या कथेचा रंजक भाग जर सोडला तर या चित्रपटातील नायिकेप्रमाणेच आपल्या साऱ्यांचंही आयुष्य असंच असतं। वर्तमानातल्या हातातल्या क्षणांचं सोनं करण्याऐवजी आपण अनेकदा उद्याची चिंता करत धावत असतो। इतरांचा विचार करत, लोक काय म्हणतील याचा विचार करत आपण आपल्या मनाविरुद्ध वागत असतो। सगळा आनंद, सगळं समाधान हे एखादी मोठी सुट्टी मिळाल्यानंतर आपण निवांतपणे उपभोगू असा विचार करून रोजच्या आयुष्यातले क्षण मात्र आपण कित्येकदा मनाविरुद्ध मन मारून जगत असतो। आणि असं करता करता मग ती अखेरची सुट्टी कधी येते हे आपल्याला सुद्धा कळत नाही। म्हणूनच सतत उद्याची चिंता करत बसण्यापेक्षा, अखेरची सुट्टी कधी येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा आजच्या आयुष्यातला हातातला क्षण हा आनंदानं, समाधानं जगावा, हा संदेश या चित्रपटाची ही कथा देते। रविवारची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।